नमस्कार आणि आता सविस्तर। महाबळेश्वर आणि पाचगणीत आयोजित केलेल्या स्ट्रॉबेरी महोत्सवाची काल सांगता झाली। या महोत्सवानिमित्त पर्यटकांची वर्दळ या परिसरात वाढली होती। गुड फ्रायडेला जोडून आलेल्या वीकेंडच्या सुट्टीत निवांत क्षण घालवण्यासाठी शहरी पर्यटक राज्यातल्या अनेक भागातल्या नवनव्या पर्यटन स्थळांचा शोध घेणं स्वाभाविकच। पण महाबळेश्वर आणि पाचगणी या जुन्याच पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी नवं निमित्त होतं ते स्ट्रॉबेरी महोत्सवाचं। 4 दिवस चाललेल्या या महोत्सवात पारंपरिक ढोल ताशे, लेझिम यासारख्या सांस्कृतिक प्रकारांची रेलचेल होती। सोबत मनमुराद स्ट्रॉबेरी तीही मोफत, त्यामुळे पर्यटकांची पावलं इथं वळली। हा स्ट्रॉबेरी फेस्टिवलचा आपला 4था वर्ष आहे आणि रिस्पॉन्स बराच चांगला आलेला आहे। पर्यटकही वाढलेले आहेत। मुंबई पुण्यासह सातारा जिल्ह्यातल्याच फलटण सारख्या ग्रामीण भागातल्या पर्यटकांनीही स्ट्रॉबेरी महोत्सवात पारंपरिक कला प्रकारांचा आस्वाद घेतला। मी फलटणवरून आलेलो आहे। सलग 3 वर्ष येतो आणि हा स्ट्रॉबेरी महोत्सव जो आहे एक मनाला वेगळा आनंद मिळवून देतो। पर्यटकांना अनेक नवे पर्याय उपलब्ध असताना जुनं ते सोनं या उक्तीनुसार महाबळेश्वर पाचगणीकडे आकृष्ट करण्यात स्ट्रॉबेरी महोत्सवाचा मोठाच हातभार लागतोय हे नक्की। कॅमेरामन आनंद परांजपेसह योगेश कोलते, दूरदर्शन बातम्यांसाठी महाबळेश्वर। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री उपग्रह वाहिनीवर। नमस्कार।